IRCTC ॲपवरून तात्काळ तिकीट कसे काढायचे किंवा ॲडव्हान्स रिझर्वेशन कसे करायचे? IRCTC ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यापासून ते तिकिटाची प्रिंट काढेपर्यंत A to Z सर्व माहिती लाईव्ह दाखवणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला Google Play Store वरती यायचं आहे. Google Play Store वरती आल्यानंतर तुम्हाला IRCTC असं सर्च करायचं आहे. IRCTC असं सर्च केल्यानंतर तुम्हाला IRCTC रेल कनेक्ट हा तुम्हाला ऑफिशियल ॲप डाउनलोड करायचा आहे. हा गव्हर्नमेंटचा ऑफिशियल ॲप आहे. हाच ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. कुठलाही थर्ड पार्टी ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा नाही. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचा आहे. हा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जो हा ॲप आहे तुमच्या मोबाईलमध्ये काही परमिशन मागणार आहे. त्यानंतर तुम्हाला अलाउ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अलाउ या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अलर्ट देण्यात आले. त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्वात वरती उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये लॉग इन हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ते विचारलं जात आहे युजर नेम आणि पासवर्ड. तर मित्रांनो, आपल्याकडे आता सध्या कुठलाही युजर नेम आणि पासवर्ड नाहीये. त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करायचे. त्यानंतर आपल्याला रजिस्टर युजर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्राउझरवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. मित्रांनो, ब्राउझरमध्ये रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला क्रिएट युअर IRCTC अकाउंट म्हणजे आता आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे. सर्वात प्रथम विचारलेला आहे तुम्हाला तुमचा युजर नेम तयार करून ठेवायचा आहे. हाच युजर नेम तुम्हाला परत लॉग इन करण्यासाठी वापरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर खालती तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. मित्रांनो, पासवर्ड तयार करत असताना पाहू शकता मिनिमम 11 ते मॅक्झिमम 15 कॅरेक्टर्समध्ये असला पाहिजे. पासवर्ड तयार करत असताना जे कॅरेक्टर आहे ते एक कॅपिटल अक्षरामध्ये किंवा स्मॉल अक्षरामध्ये पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक सिम्बॉल असला पाहिजे आणि नंबर्स असले पाहिजे. तो पासवर्ड तयार केल्यानंतर खालती सेम पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर खालती पाहू शकता तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर खालती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारलेला आहे. मोबाईल नंबर खालती टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकायचा. कॅप्चा कोड जर कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. सर्व माहिती चेक करून घ्या तुम्ही बरोबर टाकलेले आहे का, ईमेल आयडी बरोबर टाकले का, मोबाईल नंबर बरोबर टाकलाय का, नाव बरोबर टाकलेलं आहे का, हे व्हेरीफाय केल्यानंतर सर्वात शेवटी पाहू शकता तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कन्फर्मेशन करायचे. तुम्ही टाकलेली ईमेल आयडी बरोबर आहे का, मोबाईल नंबर बरोबर आहे का, त्यानंतरच तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला OTP एंटर करायचे आहेत. OTP सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलचा OTP एंटर करायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडीचा OTP एंटर करायचा आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मी सर्वात प्रथम माझ्या मोबाईलचा आणि खालती माझ्या ईमेल आयडीचा OTP टाकलेला आहे. दोन्ही पण OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वेलकम टू तुमचं नाव आलेलं आहे. IRCTC आयडी तुम्ही सक्सेसफुली क्रिएट केलेली आहे. रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता परत आपण ॲपवरती लॉग इन करणार आहोत. मित्रांनो, आपलं आता रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. परत तुम्हाला याच ॲपवरती यायचं आहे आणि ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती जायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपण जो तयार केलेला युजर नेम आहे तो युजर नेम विचारला जाईल. त्यानंतर आपण जो तयार केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड विचारला जाईल. त्यानंतर खालती पाहू शकता तुम्हाला कॅप्चा कोड विचारण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड जर कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. त्यानंतर खालती लॉग इन हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे पिन तयार करायचा आहे. तुम्ही जो वरती पिन टाकताय 4 अंकी मिनिमम तुम्हाला पिन करायचा आहे. तुम्ही जो वरती पिन टाकताय तोच पिन खालती कन्फर्म पिनमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्ही खालती पाहू शकता होम हे बटन देण्यात आलेलं आहे आणि त्याच बाजूला अकाउंट हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्वात वरती तुम्हाला एक नंबरला माय प्रोफाईल हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तुम्हाला एडिट हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अपडेट युजर प्रोफाईल आपल्याला सर्व माहिती आता इथून अपडेट करायची. त्याशिवाय आपण तिकीट बुक करू नाही शकणार. तर मित्रांनो, पाहू शकता सर्वात वरती तुम्हाला तुमचं युजर नेम दाखवलं जाणार आहे. त्यानंतर खालती तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं नाव जे टाकायचे तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे टाकायचे. आधार कार्डवरती जे नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे पाहू शकता. त्यानंतर तुमचं जेंडर इथे देण्यात आलेलं आहे.
ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आपण चेंज नाही करू शकत. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता रेसिडेन्शियल ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. तुमचं जे पण ठिकाण आहे ते निवडा. त्यानंतर तुमचा जिल्हा, आपलं महाराष्ट्र राज्य आणि पिनकोड इथे येणार आहे. मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता काँग्रॅच्युलेशन युअर प्रोफाईल इज अपडेटेड सक्सेसफुली. ही सर्व माहिती आलेली आहे आणि इथे पाहू शकता ॲप विल बी एक्झिट नाऊ प्लीज लॉग इन अगेन. तर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपला ॲप जो आहे तो आता लॉग आउट झालेला आहे. परत आपल्याला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो आता लॉग इन करण्यासाठी आपण जो 4 अंकी पिन तयार केला होता, त्या पिनने आता आपण लॉग इन करणार आहोत. तर मित्रांनो तो 4 अंकी पिन इथे टाकत आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकत आहे आणि की सोप्या पद्धतीने आता मी लॉग इन करणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन झालेलं आहे. आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे. आता तिकीट कसं बुक करायचं हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्ही ॲपचा डॅशबोर्ड पाहू शकता. सर्वात पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं ट्रेन, त्यानंतर फ्लाइट, बस आणि हॉटेल या वेगवेगळ्या ऑप्शनचा तुम्ही वापर करून तुम्ही फ्लाइट, बस, हॉटेल बुक करू शकता. तर सर्वात प्रथम आपल्याला ट्रेन तिकीट बुक करायचं आहे, त्यामुळे आपण ट्रेन या ऑप्शनला निवडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता बुक तिकीट, माय बुकिंग, पी-एन-आर इन्क्वायरी, लास्ट ट्रान्झॅक्शन आणि कॅन्सल तिकीट. हे सर्व ऑप्शन आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यास पण आपल्याला सर्वात प्रथम तिकीट बुक करायचं आहे. त्यामुळे आपण बुक तिकीट या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. सर्वात प्रथम पाहू शकता वरती ट्रेन सर्च देण्यात आलेला आहे. पहिल्यांदा देण्यात आलेलं आहे फ्रॉम आणि पुढे देण्यात आलेलं आहे टू. फ्रॉममध्ये ज्या ठिकाणाहून तुम्ही ट्रेनमध्ये बसणार आहात ते ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे. उदाहरणार्थ मी पुण्यावरून बसणार आहे ट्रेनमध्ये म्हणून मी पुणे निवडलेलं आहे. त्यानंतर मला कोल्हापूरला जायचं आहे. तर मी 2मध्ये आता कोल्हापूर निवडलेलं आहे. तुम्ही इथून सर्च करू शकता त्या शहराचं नाव टाकून. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो खालती क्लास देण्यात आले. क्लास म्हणजे मित्रांनो स्लीपर क्लास, त्यानंतर एसी 2 टियर, एसी 3 टियर, इकॉनॉमी क्लास हे जे पण क्लास आहेत ती त्याच्या सर्व्हिस आणि बेनिफिटवरती डिपेंड असणार आहे. त्याचे जे कॉस्ट असणार आहे, त्याचे जे चार्जेस असणार आहेत तसे वाढत जाणार आहेत. तुम्ही जेवढ्या अप्पर क्लासचं तिकीट काढणार आहात. तर मित्रांनो त्याच्यानंतर पाहू शकता पुढे कोटा देण्यात आलेला आहे. जनरल कोटा, लेडीज, तात्काळ, लोअर बर्थ, प्रीमियम तात्काळ, पर्सन विथ डिसेबिलिटी आणि ड्युटी पास. मित्रांनो सर्वात महत्त्वाचा यामध्ये कोटा असणार आहे तात्काळ तिकीट. उदाहरणार्थ मित्रांनो जर तुम्हाला 2 तारखेला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 1 तारखेलाच तिकीट बुक करावं लागेल. मित्रांनो 1 दिवस अगोदरच तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करावं लागेल. जर तुम्ही एसी तिकीट तुम्हाला बुक करायचं असेल तर सकाळी 10 वाजता तुम्हाला एसी तिकीट बुक करावं लागेल आणि नॉन एसी तिकीट बुक करायचं असेल तर सकाळी 11 वाजता तात्काळ तिकीट तुम्हाला बुक करावं लागेल, जे की 10 ते 15 मिनिटांमध्ये संपणार आहेत. त्यानंतर मित्रांनो खालती पाहू शकता लेडीज, लोअर बर्थ, प्रीमियम तात्काळ असे वेगवेगळे ऑप्शन्स देण्यात आले. या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. त्यानंतर खालती पाहू शकता इथे कॅलेंडर देण्यात आले. प्रवासाची तारीख तुम्हाला इथून निवडायची. तुम्ही ॲडव्हान्समध्ये जास्तीत जास्त 60 दिवसाच्या अगोदर तिकीट बुक करू शकता. 60 दिवसासाठी ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. तर मित्रांनो कॅलेंडरमधून तारीख निवडल्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहू शकता खालती फ्लेक्सिबल विथ डेट, पर्सन विथ डिसेबिलिटी, ट्रेन विथ अवेलेबल बर्थ, कनेक्टिंग जर्नी बुकिंग आणि रेल्वे पास. जे ऑप्शन तुमच्यासाठी सुटेबल आहे ते ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ट्रेन सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला त्या रूटवरती किती ट्रेन अवेलेबल आहेत त्या तारखेला याची सर्व माहिती दाखवली जात आहे. पाहू शकता तुम्ही ट्रेनचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ट्रेनचा नंबर देण्यात आलेला आहे. रूट देण्यात आले आहे. मित्रांनो इथे कोपऱ्यामध्ये यावरती क्लिक करून तुम्ही त्या ट्रेनचा रूटही चेक करू शकता, की ती ट्रेन कुठल्या रूटने जाते, कुठले स्टेशन त्या रूटमध्ये येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता वेळ देण्यात आलेली आहे. पुढे ट्रेनला लागणारा टाईम देण्यात आलेला आहे. किती तास त्या ट्रेनला त्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार. तर उदाहरणार्थ पाहू शकता तुम्ही ते 7 तास 5 मिनिट देण्यात आलेले आहेत. म्हणजे रात्री 12 वाजून 15 मिनिटाला ही ट्रेन निघणार आहे आणि सकाळी 7 वाजून 20 मिनिटाला पोहोचणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता खालती क्लास देण्यात आलेले आहे. स्लीपर क्लास, थर्ड एसी क्लास आणि सेकंड एसी क्लास. तुम्हाला रिफ्रेश या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इथे सॅटरडे 31 जानेवारी WL म्हणजे हे तिकीट जे आहे ते वेटिंगवरती दाखवलं जात आहे. पण पुढेच पाहू शकता संडेला 1 फेब्रुवारीला अवेलेबल दाखवत आहेत 8 तिकीट. त्यानंतर थर्ड एसीमध्ये पाहू शकता तुम्हाला अवेलेबल दाखवत आहेत. तर मित्रांनो जे ग्रीनमध्ये देण्यात आलेले अवेलेबल ते तिकीट तुम्ही बुक करू शकता. मित्रांनो तुम्ही वेटिंगमध्ये पण तिकीट बुक करू शकता. कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळणार आहे तुमच्या मोबाईलवरती. तर मित्रांनो मी तुम्हाला इथे स्लीपर क्लासचं तिकीट कसं बुक करतात ते दाखवणार आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अवेलेबल असलेल्या तारखेवरती किंवा ज्या तारखेला तुम्हाला जायची ती तारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खालती पाहू शकता तुम्हाला इथे तिकीट दाखवण्यात आले. तुम्ही थर्ड एसी या क्लासवर क्लिक केल्यानंतर पण खालती तुम्हाला तिकीट दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर बाजूला पाहू शकता तुम्ही कोपऱ्यामध्ये
पॅसेंजर डिटेल्स हे ऑप्शन आलेलं आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर काही माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती अतिशय महत्त्वाची असते. तुम्ही वाचू शकता मित्रांनो. सीनियर सिटिझन कन्सेशन नॉट अलाउड, म्हणजे सीनियर सिटिझनसाठी जे कन्सेशन देण्यात येतं ते या ट्रेनसाठी अलाउड नाही आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथे आता पॅसेंजर डिटेल्स देण्यात आलेले आहेत. सर्वात वरती तुम्ही जी ट्रेन निवडली आहे त्या ट्रेनचं नाव आणि नंबर देण्यात आलेला आहे. कुठल्या स्टेशनवरून तुम्ही बसणार आहेत त्या स्टेशनचं नाव आणि वेळ देण्यात आलेली आहे आणि कुठल्या स्टेशनवर तुम्ही पोहोचणार आहेत त्या स्टेशनचं नाव आणि वेळ देण्यात आले आहे. खाली तुम्ही कुठला क्लास निवडलेला आहे, स्लीपर क्लास, एसी 3 टायर किंवा जो पण क्लास तुम्ही निवडला आहे त्याची इथे माहिती देण्यात आलेली आहे आणि कुठल्या कोट्यातून तुम्ही तिकीट बुक करताय ते पण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बोर्डिंग स्टेशन देण्यात आलेलं आहे. ते जर चेंज करायचं असेल तर तुम्ही ते पण इथून चेंज करू शकता. त्यानंतर खालती पॅसेंजर डिटेल्स आता तुम्हाला भरायचे. ॲड न्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं नाव विचारलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं वय एंटर करायचं आहे, जेंडर निवडायचं आहे आणि खालती पाहू शकता बर्थ प्रेफरन्स देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर कुठलं प्रेफरन्स हवा असेल तिकीट बुक करताना, साइड लोवर, अप्पर लोवर, मिडल, अप्पर, तर अशा प्रकारे तुम्ही कुठलंही प्रेफरन्स देऊ शकता किंवा प्रेफरन्स जर नको असेल तर तुम्ही नो प्रेफरन्स या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड पॅसेंजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो स्क्रोल करा तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे अदर प्रेफरन्स पण देण्यात आलेले आहेत. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ते पण निवडू शकता. त्यानंतर खालती पाहू शकता मित्रांनो पेमेंट मोड देण्यात आलेलं आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगने पण पेमेंट करू शकता. हे नसेल तर तुम्हाला UPIचं पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खालती पाहू शकता ट्रॅव्हल इन्शुरन्स देण्यात आलेला आहे. एका व्यक्तीसाठी 45 पैसे फक्त यासाठी लागतात. तुम्ही येस किंवा नो करू शकता. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू जर्नी हे ऑप्शन खालती कोपऱ्यामध्ये देण्यात आलेलं आहे उजव्या बाजूला. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तिकिटाची पूर्ण समरी इथे आलेली आहे. तुम्ही कुठली ट्रेन निवडलेली आहे, त्याची वेळ काय आहे, पॅसेंजरचे डिटेल्स देण्यात आलेले आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही सर्व माहिती तुम्हाला इथून देण्यात आलेली आहे. मित्रांनो ही सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्ही खालती पाहू शकता तुम्हाला कॅप्चा कोड आता टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे पाहू शकता तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हे ऑप्शन देण्यात आले. मित्रांनो आता ही आपली फायनल स्टेप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू करायचं आहे. तुम्ही जे तिकीट बुक करताय ते बरोबर आहे का? त्यानंतर तुम्ही कुठलेही चेंजेस यामध्ये करू नाही शकणार. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अलर्ट देण्यात आहे. त्यानंतर तुम्हाला येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर ॲप देण्यात आलेले आहेत. या ॲपमध्ये तुम्ही क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं फायनल तिकीट इथून बुक होणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला तिकीट कसं बुक करायची याची A to Z माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मित्रांनो तिकीट बुक केल्यानंतर जर तुम्हाला तिकिटाचं स्टेटस पाहायचं असेल किंवा तिकिटाची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही माय बुकिंग या ऑप्शनमधून ती प्रिंटही काढू शकता. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.